नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 20 न्यूज. पाहुयात कोल्हापुरातील विशेष बातम्या. शिवाजी विद्यापीठ आरोग्य शिबिर. विद्यापीठ आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला 1000 पेक्षा अधिक लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आजारांवर मोफत तपासणी, औषध व चष्म्याचे वाटप करण्यात आले. तरुणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश. अमोल येडगे यांनी तरुणांना मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठीच न करता करिअर आणि कौशल्य विकासासाठी करण्याचा सल्ला दिला. आरोग्य सेवांचा व्यापक लाभ. ENT, हृदयरोग, दंत, नेत्र, त्वचा, बालरोग आदी विभागांची तपासणी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत. पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले. पॅनिक बाईंगमुळे विक्रीत वाढ. अफवांमुळे एका दिवसात इंधन विक्रीत 25 ते 30% वाढ झाली. मात्र पुरवठा व्यवस्थेत कोणतीही अडचण नाही. साठेबाजीवर कठोर कारवाई. इंधन साठवणूक किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त. टीबी मुक्त अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 655 ग्रामपंचायतींना गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ प्रमाणपत्र देण्यात आले. टीबी मोहिमेला वेग. 100 दिवसांच्या मोहिमेत सक्रिय तपासणी, AI आधारित निदान आणि जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. बँकांना प्रशासनाचे निर्देश. शासकीय योजनातील कर्ज प्रकरणे लवकर निकाली काढून कृषी, उद्योग व महिला बचत गटांना मदत करण्याचे आदेश. हवामान विभागाचा इशारा. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. तर आता पाहुयात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी. पल्स वैद्यकीय परिषद 2026 महत्त्वपूर्ण. परिषदेमुळे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नवकल्पना आणि संशोधनाला चालना मिळणार आहे. AI आणि डिजिटल हेल्थवर भर. निदान, उपचार आणि डेटा विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार आहे. ग्रामीण आरोग्य सेवांवर लक्ष. गाव पातळीवरील आरोग्य सुविधा मजबूत करून सर्वांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न. संशोधन व स्टार्टअप्सला प्रोत्साहन. मेडिकल क्षेत्रात नवउद्योजकांना आणि संशोधन प्रकल्पांना शासनाचे पाठबळ. महाराष्ट्र हेल्थ डेस्टिनेशन कडे वाटचाल. मेडिकल टुरिझम आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांमुळे राज्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याचा प्रयत्न. तर आता पाहूयात भारतातील विशेष घडामोडी. टीबी मुक्त भारत अभियान सुरू. देशभर 100 दिवसांची मोहीम राबवून क्षयरोग निर्मूलनाचा संकल्प. आरोग्य क्षेत्रात AI क्रांती. एक्स-रे, MRI, CT स्कॅन विश्लेषण अधिक अचूक आणि जलद होत आहे. डिजिटल हेल्थ सेवा वाढल्या. ई-हॉस्पिटल, ऑनलाईन रिपोर्ट आणि मोबाईल हेल्थ ऍप्समुळे सेवा अधिक सुलभ. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढणार. परदेशी विद्यापीठांशी भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण. मेडटेक व स्टार्टअप्स मध्ये गुंतवणूक वाढ. आरोग्य क्षेत्रात नवीन रोजगार आणि तंत्रज्ञान विकासाला चालना. कोल्हापूरमध्ये आरोग्य प्रशासन आणि जनजागृतीवर भर. तर महाराष्ट्र आणि देश पातळीवर AI, डिजिटल हेल्थ आणि संशोधन आधारित आरोग्य व्यवस्था ही पुढील मोठी दिशा ठरणार आहे. तर याने अशा टॉप 20 बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.